आम्ही आता एकाच विमानामध्ये आलेलो आहोत. योगेश आहे, मी आहे, बाकी आमचे पदाधिकारी आहेत. उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव, हे आबिटकर हे पुढच्या ह्याच्याने गेलेले आहेत आणि सिग्नल आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे शपथविधीचा सिग्नल तुम्हाला मिळाला आहे, भरत गोगावले शपथ घेणार. होय. सर, रायगड पालकमंत्रीपदाचा खूप मोठा प्रश्न महायुतीसमोर उभा आहे. रायगड पालकमंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार? कारण तुम्ही देखील इच्छुक होता, दुसऱ्या ठिकाणी राष्ट्रवादीचे तटकरे देखील इच्छुक आहेत. काय वाटतं नेमक्या यावरती? आमचे नेते मंडळी ठरवतील ते आम्ही स्वीकारू, परंतु रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला हवं आहे हे निश्चित. खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन राकेश सर, मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, नागपूर. तर आपण बघितलं यावेळेस भरत गोगावले हे साम टीव्ही सोबत एक्सक्लुझिव्ह बातचीत करत होती आणि यावेळेस रायगडचं पालकमंत्रीपद आम्हाला हवंय असं सुद्धा यावेळेस भरत गोगावले यांनी म्हटलेलं आहे. एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया यावेळेस भरत गोगावले यांनी साम टीव्हीला दिलेली आहे. मोठी बातमी, उदय सामंत, शंभूराज देसाई, भुसे, शिवतारे यांना सुद्धा मंत्रिपद यंदाच्या मंत्रिमंडळात मिळणार आहे. शिवसेनेच्या पहिल्या 5 मंत्र्यांची नावं आता समोर आलेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर या 5 पहिल्या मंत्र्यांमध्ये उदय सामंत यांना पुन्हा एकदा संधी दिली जाते. संजय शिरसाट मात्र पहिल्यांदा आज मंत्रिपदाची शपथ घेतील. भुसे आणि शंभूराज देसाई यांना मात्र पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे. या पहिल्या 5 मंत्र्यांची नावं आता समोर आलेली आहे. मोठी बातमी आपण या क्षणाची बघतोय. तर यामध्ये आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकतोय नेमकी कुणाकुणाला संधी. तर उदय सामंत यांना, संजय शिरसाट यांना सुद्धा, शंभूराज देसाई यांना सुद्धा पाटणमधून आता मंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा मिळताना दिसतेय. यामध्ये केवळ संजय शिरसाट हेच एक नवीन चेहरा आपल्याला बघायला मिळत आहे. तर दादा भुसे आणि विजय शिवतारे यांना सुद्धा मंत्रिपदाची संधी ही आता दिली जाते. दादा भुसे यांच्यावर पुन्हा एकदा पक्षानं विश्वास टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा त्यांना मोठी जबाबदारी देण्याची तयारी दिसते. एकंदरीत आपण जर बघितलं तर भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 5 मंत्री. मोठी बातमी, पंकजा मुंडे यांना सुद्धा आता मंत्रिपदासाठी फोन गेलेला आहे. पंकजा मुंडे या देखील यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये असणार आहे. त्यांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. या आधी जर आपण बघितलं तर या आधीच्या निवडणुकीमध्ये मात्र पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात आलेलं नव्हतं. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार ही चर्चा असताना पंकजा मुंडेंना मंत्रिपद दिलं गेलेलं नव्हतं आणि त्यामुळे त्या काहीशा नाराजही बघायला मिळाल्या होत्या. मात्र यंदा आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन गेला असल्याचं कळत आहे. भाजपचे एकंदरीत 6 चेहरे हे सध्या समोर आलेले आहेत. यामध्ये जर आपण बघितलं तर भाजपकडून चंद्रकांत पाटील यांचं नाव समोर आहे. नितेश राणे यांना सुद्धा यंदा मंत्रिपदाची संधी आहे. पंकजा मुंडे यांना सुद्धा आता मंत्रिपदाची संधी यंदा दिली जाते. मोठी जबाबदारी आता पंकजा मुंडेंवर असणार आहे. अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश खवडे यांच्याकडून. गणेश, खरं तर पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळणार की नाही हा प्रश्न होता, कारण या आधी सुद्धा चर्चा रंगली, मात्र नाव काय समोर आलेलं नव्हतं. मात्र यंदा पंकजा मुंडेंवर मोठी जबाबदारी असू शकते. सविस्तर माहिती या संदर्भात. नक्कीच पंकजा मुंडेंवर विशेष जबाबदारी असू शकते, कारण की पंकजा मुंडेंना देखील आहे मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे. त्याचबरोबर जर बघितलं असेल तर गिरीश महाजन असतील, मंगल प्रभात लोढा या दोघांना देखील फोन आलेला आहे. नितेश राणे असतील, शिवेंद्रराजे भोजे, साताऱ्याचं खरं तर त्यांनी इच्छा व्यक्त केली होती, कारण की जेव्हा त्यांचे वडील होते, वडिलांनंतरून साताऱ्यांना आहे ते मंत्रिपद मिळालं नव्हतं आणि आता मात्र शिवेंद्रराजे भोसले यांना देखील फोन आलेला आहे. जयकुमार रावल असतील, जयकुमार रावल देखील 2014च्या वेळेस देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं त्या काळामध्ये खरं तर मंत्री होते, त्यानंतर त्यांना संधी मिळाली नव्हती. मात्र यावेळेस पुन्हा एकदा त्यांना संधी मिळालेली आहे आणि नितेश राणे खरं तर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन खरं पुढे गेले होते आणि याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रामुख्याने नितेश राणे यांच्यावर ही विशेष जबाबदारी आहे ती दिलेली पाहायला मिळते. त्यामुळे असे भाजपतल्या आतापर्यंत 6 ते 7 जणांना आहे ते फोन आलेले आहेत. उर्वरित 15 ते 16 जणांना फोन येणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र प्रामुख्याने गिरीश महाजन ग्रामविकासचं जर काम असेल, या ग्रामविकास असेल आणि पर्यटन ही 2 महत्वाची खाती खरं तर गिरीश महाजनांकडे होती आणि त्यामुळे गिरीश महाजनांना पुन्हा संधी मिळेल अशी देखील होती. संकटमोचक म्हणून देखील त्यांची ओळख आहे, कारण की या सरकारमध्ये जेव्हा संकट आली आणि या संकटातला पहिला सामना करण्यासाठी गिरीश महाजन यांना पाठवलं जात होतं. विशेष करून मराठा मोर्चांचं आंदोलन असेल याची प्रामुख्याने महत्वाची भूमिका आहे ती गिरीश महाजन यांनी सांभाळलेली पाहायला मिळाली होती. मंगल प्रभात लोढा असतील, मुंबईचं पालकमंत्रीपद देखील होतं 2.5 वर्षामध्ये. कौशल्य विकासासाठी वेगवेगळी कामं आहेत ती केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देखील विशेषतः त्यांचं कौतुक- एकंदरीतच गणेश, खरं तर आता फोन जाण्यास तर सुरुवात झाली आहे, मात्र कुणाला कोणतं मंत्रीपद हे बघणं महत्वाचं. धन्यवाद दिलेल्या सर्व सविस्तर माहितीसाठी.